जय हिंद दोस्तों. तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग कमीत कमी 9 ते 10 मिनिटाचा होईल. कारण की आज जास्त शूट केले आहे, त्याच्यामुळं ॲड करता करता आणि ते एडिट करता करता क्लिपा आहेत तेवढ्या टाकायला लागल्या. कारण की आपले मागं आज आहे मयूर शेठ, तर त्याला घेतलं आहे ब्लॉगमध्ये. तर ते आज काय काय करेल त्या तुम्हाला सगळं दाखवतो. तो आज बनला इंजिनियर. कुठं काय डिग्री घेतली ते माहिती नाही, पण चांगला काम करतोय तो. रस्ता बिस्ता पाहिला एकदम मस्तपैकी, डोक्यावर बिक्यावर हात फिरवला. चोद्याने घातला हेल्मेट. सुपले भाईने घालता हेल्मेट. हेल्मेट फार महत्त्वाचं आहे, कारण की आम्ही भिंगरी हिंदतो, भिंगरी आहे. तर मित्रांनो नक्की सांगा ही शाळा कोणती आहे. मी 2 वर्ष हेच शाळेत शिकलोय. इतका एन्जॉय केला ना मित्र हो. सगळं माझं बारीकलं मित्र होतं. मोठले तर आम्ही दोघं तिघंच हॉस्टेलला राहायचं. जाम मजा केली. तर आम्ही वरती पोहोचल्यावर भाईला सांगितलं चालू तर भाईनी मस्तपैकी ब्लॉगमध्ये हाय हाय केला, बाय बाय. मस्तपैकी 2 बोटा दाखवून एकदम झकासमध्ये. हेल्मेट आम्ही कधी विसरत नाही. मस्तपैकी हिंडायलं. ऊन तर काय लागत आहे, टोपी विसरानं आलं तू. गाडी ड्रायव्हर कदो मी राहत जाम मजा. युनिकॉर्न गाडी हिंडवाय भारी वाट. पका तंगाडा मयूर शेट बस माग, मी जा माग बसा ना याम तंगाड. ऐका ना आता हा मयूर शेट काय सांगेल. आम्ही पोहोचलोय साईटवर. आम्ही दोघांना सोबत राहिल्यावरती मजाच फार वेगळी राहते. तुम्ही विचार पण नाही करू शकत आम्ही काय काय चावळतो. अशी जाम मजा. आम्ही पोहोचलो साईटवर. मयूर शेट मग जरासा आता त्याचा काम कसा काय राहतं मला तर त्याच्यातला काही समजत नाही, पण नंबर पाहून तो जरासा निरीक्षण करायचे मागे लागला. तेवढ्यातच ते निरीक्षण करून घेतला आणि काढला ना बॅगेतून पेटी जर काढले त्याला कंपास पेटीचं आहे. पाय सोद्याची बंदूक काढली भाई खर खर करायचे माग. तेवढ्यात पाहतो तर मस्तपैकी बंदूक काढली. पेटी बॅगेतही पाहतो अजून काय काय बना आहे तर बॉक्स बिक्स सगळं साहित्य. पेटी खोलायचे मागे लागलाय. आम्ही दोघं जण म्हणजे डायरेक्ट भाव विचारले. तुझ्याची हाईट ही नाही पुरं लहान, यांचा हात तरास आहे कुठंही का वरी चढायचा आणि वखून पाहायचा. नंबरमध्ये मला तर काही समजत नाही. नंबरमध्ये तो पाहतो त्यांनी, मग त्याला समजला काहीतरी झालाय. सांगत होता मोटरचा फॉल्ट आहे. मग त्यांनी मशीन चालू केली, त्याची पिस्तॉल खचर टाकलं नट खोलून. तर तुम्ही पहा कंपास पेटी कशी आहे. कंपास पेटीमध्ये साहित्य खतरनाक. भाईला विचारा मी, अरे ह्या तू शिकलायस कुठं. अरे फार मोठी डिग्री आहे व 2-3 वर्षाची. मस्तपैकी आधीच तर कोणतरी आला तर वाटतं थोडा काळा करून ना धुरू सीडी का काय त्याला सांगत आहे ते बदलवून टाकले. बाईने एक वायर काढली. छोटासा वॉकी टॉकी मोबाईल आहे. मल्टीमीटर काहीतरी सांगत आहे त्याला. त्याच्यामध्ये मी बघितलं हातात घेऊन 120 हाय स्पीड आहे. त्याला विचारला मी हाय स्पीड म्हणे किती आहे, थोडासा चावळायला लागत का नाही. मग आणली तेही मोटर. मयूर शेटने ती मोटर चेक केली. पाहतो इकडून तिकडे खोलून आपले तो त्यांनी 2 तुकडे करून टाकले डायरेक्ट. तिथं फॅन फिरून दाखवला त्यांना. शेतकरी बाबा आला, सांगत होता काही होईल का नाही. तर तो सांग होईल ना. अरे मी आल्यावरती पण काय असा रिकामी तर जाणारच नाही. फॅनही त्यांना फिरून दाखवला. मोटरीत तर नाही काय फॉल्ट, सगळा करून दाखवला. मग मयूर शेटनी खिशात हात टाकला आणि मला दिला एक चॉकलेट खाला मस्तपैकी. ती मोटर घेऊन गेलो हौदापाशी. भाईनी वायरी बिरी दिल्या जोडून. आम्ही नुसतं लोक कशी काही राहू आम्हाला माहित नाही, पण आम्ही डायरेक्ट गावठी मारायचे माग. दादा आला मस्तपैकी, त्यांनी मोटर पाण्यात टाकली. मोटर बिटर मयूर शेट तिकडे लावायला गेला. आम्ही ह्या लोका कोणी किती सुधरून बोलला तरी आमची गावठी ना. आम्ही मोटर बिटर चेक केली, पाणी बिनी फेकला आणि त्या पेटी परत दिला जोडून भाईनी. मीटर बिटर चेक केला. भाई इंजिनियरच आहे एक प्रकारे. इंजिनियरचा काम म्हणजे फार बेकार. पिस्तॉल घेतली, परत नटा बिटा दिली लावून मस्तपैकी. मित्र हो असा तर इंजिनियरचा काम राहते. मस्तपैकी प्लेटी लावल्या, पेटी बिटी कंपास पेटी भरली, वायर बियर भरला, रिमोट बॉक्स बिक्स भरला मस्तपैकी. आणि एकदम भारी बॅगीत सगळं साहित्य भरून मग आम्ही दुसऱ्या साईटवर निघलो.
हात हात जातो रे वर, पण मन नाही वाटत का खोडायला. चुकीची गोष्टच ती चुकीची आहे. आता भाऊ तुमचा गाडी चालवणार आहे, तर बने रहो ब्लॉग में. आम्ही पोहोचलो दुसऱ्या साईडवर झालं. गाडी तर दिलाय लावून, असा लांब नेला ना आम्हाला. तो साईटवाला चाललाय तिकडं, मालक पुढं मागं वळून पण नाही पाहत येतंय का नाही, काही नाही. घरात जर गेला पण त्याचा काही तपास नाही मागं पाहायचा. पूल बिल दाखवला तुम्हाला, हेल्मेट बिलमेट घातला, पका गरमही पका हो, पण ऊनही पका लागत. मग हेल्मेट बिलमेट घालून जरासा हे चालायचे मागं. नदी होती पण त्याच्यात पाण्याचा थेंब नाही. हेल्मेट अजून काढला, पका गरम जो हो. नदी होती तर होती, तिच्यात पाणी नाही बिनी नाही. हा पूल तर पाहत आहा, आता पहा ना किती आम्ही लांब जाऊ. मयूर शेटही चाललाय हळूहळू, त्याच्याकडे आहे बॅग. मित्रांनो थोडासा पाणी दिसत आहे नदीला. तो मालक ना पुढं चाललाय, आम्ही जाम दमलोय मागं, पण जायला तर लागेल. पाणी बिणी आहे थोडासा. हो पाय ना, मयूरही चाललाय, भाऊ आपला तिकडं मी. मालक चाललाय पुढं, त्यांनी मागं एकदा पण आहे मागं वळून पाहायला. चढ्यालाही चाललोय आम्ही मस्तपैकी, तरी नाही तो मागं पाहत हे येतंय का नाही. साईटवर पोहोचलो, तिथला काम उरकवला पहिले. निघता मग तोंडही जरासा धुवून घेतला, तपलं तोही तर मग हात पाय तोंड बिंड धवला, हेल्मेटवरही पाणी टाकेल जरा. पुलावर गेलो, गाडी बिडी चालू केली, निघलो मस्तपैकी. आता जातो तिसरी साईटवर. आता जातो बाऱ्याचे तिकडे, ठाणगाव खडका काय तिकडे जायचं आहे. तिकडे गेलो मस्तपैकी. तर बने रहो ब्लॉग में दोस्तों, जल्दी मिलेंगे दूसरे साइट पे. वहाँ जाकर आपको मैं बोलूँगा की पोहोच गए. मयूर शेट माझी गाडी तंगाडा एक नंबर, 2 मिनिटात. बने रहो, रस्ता एकदम खतरनाक. मित्र पहा तुम्हाला रस्ता दाखवतो. कोण गेला हे रस्त्याला होऊन कमेंट करून सांगा. भिवत असलं जो जातो ना तो इकडूनच जातो. मयूर शेटही सांग का रस्ता भारी आहे, शूटिंग काढ. तर इथं पुढं मंदिरही येतंय भारी. पावसाळ्यात कडक शीन राहतो इकडं, पण आता आलोय उन्हाळ्यात तपत तर मग पाहून घेऊ तसा बिसा. मग काय इथं वरही रस्ता जातो मित्र होतो, थोडे वेळाने दाखवीन तुम्हाला. कौटुंबिका काय नाव होता माहीत नाही, पण आता पाहता हो मस्त दिसेल, रंगीबिरंगी कडकमध्ये रस्ता. हिच्या गारव्याचा तर एकदम भारी. तेवढ्यातच मलाही लक्षात झाला, जवळ पोहोचलो तू. तर मयूर शेट सांग काचही निघतो, चष्मा आहे हेल्मेटला लावून पाहतो ना. मग कडकमध्ये भाई असा खतरनाक ना, भाईनी सांगली मी लगेच खाली करून घेतला काचन. त्या चष्मा लावून पाहतो, एकदम भारी दिसत ब्लॅक. रस्ता आम्हाला भार बाबा, रस्ते इतकं वाईट येतंय ना, माळांना जायला लागत आहे. इथं त्या काम सांगल्यावर इंजिनियरचा, शेतकऱ्याला जराशी मदत मग सोलर बिलरचा काम राहतं मग जायला लागत आहे. हे दोघं जण आहेत ना, हे फार चांगलं आहे. तर थंडा बिंडा आणेल ते हे पियालं, थंडा बिंडा पिला नाही का मयूर शेट कामाला भिडला ना. अजून इंजिनियरचा काम म्हणजे फार बेकार. लोक म्हणजे एकदम भारी होती, खुर्ची बिरशी बसाय दिली ती घाटा बिटावर. तर तुझ्या विचारत पण आहे. मग मी जरासं टाळ करायचे माग कटा आलो तिथं. मग निघलो साईटवरचा काम उरकवला आणि जरासं गाडी थांबवली. गाडीला विश्राम, युनिकॉर्न मस्तपैकी. आम्हाला झाली रात घरी जाता. मयूर शेटनी गाडी मॉडिफाय केली, धवळा भर भकास उजेड. तर मित्र हो, आता मी इथंच ब्लॉग संपवतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आज लई मोठा ब्लॉग झाला 9 मिनिटाचा. एडिट करून तर फार कंटाळा आला.